हॅलो एव्हरीवन, प्रज्ञा राजू चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कोबीची वडी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी एक कोबी घेतला आहे मोठा किसून. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, ती याच्यात टाकून दिली आहे. सोबतच मी याच्यात हिंग घेतलं आहे अर्धा चमचा, थोडासा पाव चमचा ओवा घेतला आहे. त्याचबरोबर तीळ घेतले इथे 2 मोठे चमचे. तर हे सगळं आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे. आज घरी पाहुणे येणार आहेत, त्या निमित्ताने मी हे बनवते. सोबतच मी इथे जिरे, हिरवी मिरची आणि लसूण हे एकदम बारीक मिक्सरला वाटून घेतले, याचा ठेसा बनवून घेतला. आता हे पण आपल्या याच्यात टाकायचं आहे. इथे ठेसा मी टाकून घेतला आहे लसूण आणि मिरचीचा. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा बेसन पीठ घेते. बेसनाला कोबीला पाणी सुटतं, ते मी 1 चमचा म्हणले तरी चालेल बेसन पीठ घेतलं आहे. ते याला आपण मिक्स करून घेऊ. सोबतच चवीनुसार मीठ टाकू. इथे सगळं हे करून घेतल्याच्या नंतर इथे मी इडलीचं भांडं घेतलं, त्यात पाणी ठेवले, लिंबू टाकलं आहे का जेणेकरून भांडं आपलं वडी झाल्याच्यानंतर काळं आतून होऊ नये. त्यासाठी मी यात लिंबू टाकले अर्ध कापून. तुम्ही पण टाका नक्की. आणि ह्या ताटाला मी तेल लावून घेतले जेणेकरून चिटकू नये. आता हे आपण मिक्स करून घेऊया पूर्णपणे. पीठ थोडं सैल झालं त्यामुळं मी इथे थोडंसं पीठ अजून वाढवलं एक्स्ट्रा. याला पण आपण मळून घेऊ. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही तांदळाचं पीठही याच्यात वापरू शकता जेणेकरून खुसखुशीत होतील, किंवा मग रवाही वापरू शकता, बारीक रवा. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी गोळ्या करून टाकलेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही पण टाका. आणि याला 20 मिनटं आपल्याला झाकण लावून शिजून द्यायचं आहे, 20 मिनटं. आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. खूप जास्त बारीकही नाही, खूप जास्त मोठाही नाही, मध्यम. तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्या वड्या इथं तयार झालेल्या आहेत. मी याला काढून थोडंसं थंड होऊन ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, जेणेकरून या कापायला आणि तळायला आपल्याला सोप्या जातील. सो आता याला मी तळून घेणार आहे. मी इथं वड्या कापून घेतल्या होत्या, आता मी तळायला सुरुवात केली आहे. थोड्याफार तळून झालं. हे बाकी किती छान दिसत आहेत, म्हणजे कुठेही त्याचा तुकडा वगैरे पडला नाही. ज्यावेळेस तुम्ही गरम गरम काढाल तर तेव्हाच हे थंड होऊ द्या पूर्णपणे वड्या, आणि त्यानंतर या फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर बाहेर काढल्यावरती ह्या कापा, म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत. अशा मापात निघतील. तर सगळ्या एकदम व्यवस्थित निघाल्यात. कुठेही याचा तुकडा पडला नाही आणि तेलातही याचे कण राहिलेले नाही आहेत काहीच. नॉर्मल काही आहेत पण एकदम व्यवस्थित निघत आहेत. म्हणजे याला कॉर्नफ्लॉरमध्ये बुडून टाकण्याची पण गरज नाही आहे, इतके ह्या व्यवस्थित झाल्यात. मस्त झाल्या, तुम्ही बघू शकता. हे पहा, आतून पण दाखवते, खूप छान दिसत आहेत. सो नक्की ट्राय करा. मलाही कळवा कशा झाल्यात तुमच्या. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूयात अजून नव्या अशा एका रेसिपीमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर, बाय.